रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीतील दृष्टांत, सिद्धांत, मार्मिक ओव्या या सदरात वाचन करत आहोत. आज 18व्या अध्यायातील भाग दुसरा मधील वाचन करणार आहोत. आपले स्वागत आहे. तरी किरीटीचे ज्ञान हिंडे विदेचे निवस्त्रे हिन श्रुती पाठ मोरी नग्न म्हणून तया येरी ही शास्त्र बटी करी जे निंदेचे विटाळवरी बोलविले शे डोंगरी म्लेंछ धर्माचा जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भोवे पिशे होनिया जे सोयरिके बाधून नेणे पदार्थी निषेधून म्हणे निरोविले जैसे सुने शून्य ग्रामी तया तोंडी जे नाडळे का खाता जेने पोळे तिची एक वाळे येर घेणे पायी सोने चुरिता उंदिरू न म्हणे थरू विथरू नेने मास खाईरू काळे गोरे नाना वना माझी बोहरी कडसनी जेवी न करे काजीत मेले न विचारी बैसता माशी आगा वांता का वाढिलिया साजूक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा तैशी निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरे घ्यावे हे विषयाची निनावे नेनेची जो जे तुले आडपडे दिठी ते तुले घे विषयाची साठी मग ते श्री द्रव्य वाटी शिष्णोदरा आणि श्रीजात तितुके त्वचेंद्रियाचे ओळगे ते विषयी सोयरिके एकची बोधू पै स्वार्थी जे उपकरे तयाचे नाम सोयिरे देह संबंधून सरे जे ज्ञानी ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवे हे जरी होय तरी देवची खाये विकोनिया कोरडाना ओला उपेगाथे गेला तो वाढून मोडला भेंडू जैसा नाना उसांची कणसे का नपुसके मानुषे बन लागले जैसे साबरीचे ना तरी बाळकाचे मन का चुरा घरीचे धन अथवा गळास्तन शेळीचे तैसे जे वायाने ओसाळ दिसे जानने तयाती मी म्हणे तामस ज्ञान तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचे निपरिस्वंगे प्रियाते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमादालोचनी अंजन तैसे अधिकाराशी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिके सावायले सोनयाशी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती वेचोनी बाळाची करी पाळती परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्मानुष्ठी परिफळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मेची करी तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खू जैसा का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे शिंतोडा द्राक्षीचे या तरी बुडा दूधची लाविजे तैसे नित्य नैमित्तिके
कर्मे जे आवश्यके तया चे विषय न शके बैठला उठू आणि तयाही केली याचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणी सारी परी तेही करणे बहु असा वळगोनी करी सायासा जीवन पावो का जैसा कोल्हाटी यांचा एका कणा लागी उंदिरू आस का उपसे डोंगरू का शेवाळे उद्देशे दरदुरू समुद्रू डहुळी पाही भिके परते न लाहे तरी गारुडी सापू वाह्य काय की जे शिनूची होय गुडू एका हे असो परमाणूचे निलाभे पाताळ लंघिते ओळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचंबने जे ते काम्य कर्म सक्लेश जाणावे येत राजस आता चिन्ह परिस तामसाचे का न फळताही सार्थका जैशिया नागलतिका तैशिया करी नित्याधिका क्रिया जो का तव अधिकाधिक उत्सावो धरी आगळिक सोने जैसे तुक तुटलिया कशी जरी आवडी आथी साच तरी जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखी जते सतीये मा आत्मया येवडिया प्रिया वालबेला जो धनंजया देहची सिद्धता तया काय खेदू होईल म्हणून विषय सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दूनवटे कर्मी तया कृपणू चित्ती ठेवू आपुला तैसा दक्षू पराविया मोला बकू जैसा खुतला माशी आशी आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी फळिया तू पोळी बोरांटी जैशी तैसे मने वाचा काये बलतया दुखवितू जाई स्वार्थू साधिता न पाही परांचे हित कनकाची आफळा आतू माझ बाहेरू मवळा तैसा सबाह्य दुबळा सुचित्वे जो आणि मन जयाची कलाली राटी पुढी चोरिली दिठी कीर्ती उली पन्यांगणीची किंबहुना कपटाची देहची वळिले तयाची तेजिने की जुवाराचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लांचा गावो म्हणून नये येवो जावो तया वाटा पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाही तैतया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे जेवीचे सागराचा पोटी जळे अखंड गीटे तैसा विषादू वाहे गाठी जीवाची जो लेंडोरा आगी धुमावदी का अपानांगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादी केला आणि बकाचा गावी घेपे क्षीरनेर सकलवी का अहोरात्रीची गोवी आंधळे नेने जया फुलांचा मकरंदू फावे तो काष्टे कोरू धावे परिभ्रमरपणा नव्हे आव्हा जेवी तैशी ये कार्य धर्मा धर्म रूपे जे ते न चूजविता जाय जानती जे का आगा डोळा विन मोतीये
घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ती आहे ठेविले तेथे. आणि राजा जिया वाटा जाये, ते चोरांशी आडव होये, का राक्षसा दिवो पाही राती होनी. नाना निधानची निदैवा, होये कोळसयाचा उडवा, पै असते आपण पेजिवा नाही झाले. तरी उदेलिया दीन करू, चोरीशी थोके अंधारू, का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी. नाना पवनाचा साठू, वाजिनलिया निटू, अंगेशी बोभाटू सांडिती मेघ, का अगस्त्याचे दर्शने, सिंधू घेऊन ठाती मौने, चंद्रोदयी कमळवने मिठी देती. आगी तेन सांडे तापू, सळाते जातीचा सापू, का जगाचा वैरी वाशिपू, अखंडू जैसा. जे सारसाही विघडता, होये वाहुने वत्स काढिता, नवे भनंगू दवडिता भानया वरोनी. पै माये पुढवणी बाळक, काळे नेता जे एक, होय का उदय तुटता मिना. तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होयते वीर विराग साती. पै कोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. ते वैराग्या देख तैसे, पिकली आत्मप्रकाशे, मग वैराग्येशी नाशे अविद्या जात. आणि विषयेंद्रिया मिळू होता धनंजया, जे सुख जाय थडिया सांडू निधुनी. अधिकारिया रिगता गावो, होय जैसा उत्साहो, कारिनावरी विवाहो विस्तारिला. नाना रोगिया जिभे पाशी, केळे गोड साखरेशी, का बचनागाची जैसी मुहूर्ता पहिली. पहिले संवचोराचे मैत्र, हाट भेटीचे कलत्र, का लागवियाचे विचित्र विनोदते. तैसे विषेंद्रिय दोके, जे सुख जीवाते पोखे, मग उपडिगला खडकी हंसू जैसा. आणि आपे याचे निपाने, अखाद्याचे भोजने, स्वैरश्री सन्निधाने, होय जे सुख. तेवीची सटवीची राती, न विसंबिजे जेवी वाती, तैसा ईश्वर निर्णयो चित्ती, वाहने सदा. तया नाम तप, ते तीजया गुणाचे रूप, आणि शौचई निष्पाप द्विविध जेथ. ते दक्षत्वगा चोख, जेत चौथा गुण देख, आणि झुंजा लौकिक तो पाचवा गुण. आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे, तेवी समोर शत्रू पडे होणे सदा. माहे वनी प्रयत्नेशी, चुकविजे शेजे जैशी, रिपू पाठी नेदिजे तैशी समरांगणी. ऐशी मोक्षाची योग्यता, सिद्धे जाय तया पांडुसुता, अनुसरोनी विहिता कर्मायया. ही विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हिची परमसेवा मज सर्वात्मकाची. पै आघवाची भोगेशी, पतिव्रता क्रीडे प्रियेशी, की तयाची नामे जैशी,
तपेतिया केली का बाळका एकी माये वाचून जिने काय आहे म्हणून विजे की तो होय पाटाचा धर्म नाना पाणी म्हणून मासा गंगान सांडिता जैसा सर्व तीर्थ सवासा वरपडा झाला तैसे आपलिया विहिता उपावू असे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे आगा जयाजी विहित ते ईश्वराचे मनोगता म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो पै जीवाचा कशी उतरली ते दासी के गोसाविन झाली शिसेवेची तया मविली वही जेवी तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेचे परमसेवा येरते गा पांडवा वाणिज्य करणे आगा आपुला हा स्वधर्म आचरणी जरी विषमो तरी पावा तो परिणामो फळेल जेणे जय सुखा लागे आपण या निंबची आथे धनंजया तै कडवटपणा तयाचिया उबगी जेना फळनया ऐलीकडे केळी ते पाहता आस मोडे ऐशी तेजली तरी जोडे तैसे के गोमटे तेवी स्वधर्म साकडू देखोनी केला जरी कडू तरी मोक्ष सूर वाढू अंतरला की आणि आपुली माये कुब्ज जरी आहे तरी जिजे ते नोहे स्नेह कुरे की एरी जिया पराविया रंबे हुनी बरविया तिया काय कराविया बाळके तिने आगा पानिया हुनी बहुवे तुपी गुण केर आहे परी मिना काय होय असने तेथे पै आगविया जगाजी विख ते विख किडिया पियुख आणि जगागुळ ते देख मरण तया म्हणून जीवित जया जेने फिटे संसाराचे धरणे क्रिया कठोर तरी नेने तिची करावी येरा पराचारा बरविया ऐसे होईल टेकलिया पायाची चालणी डोया केले तैसे जैसे या लागी कर्मा फुले जे जाती स्वभावे असे आले ते करी तेने जिंतिले कर्मबंधाते आणि स्वधर्मूचे पाळावा परधर्मो तो गाळावा हा नेमू हे पांडवा न किजेची मा तरी आत्मा दृष्ट नोव्हे तव कर्म करणे का ठाये आणि करणे तेच आहे आयासु आधी मनोनी भलती कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काही स्वधर्मी दुषू सांगे आगा उजू वाटा चालावे तरी पायचे शिनवावे ना आडराने धावावे तरी तेची परी धर्मपत्नी धांगडी पोषिता जरी एकी ओढी तरी का अपरबडी आणावी अंगा हा आगा पाठी लागला घाई मरण न चुकेची पाही तरी समोरला काही आगळे न कीजे अकुळ श्री दांड्याचे घाय परघर रिगाली जरी साये तरी स्वपती ते वाये सांडिले की तैसे आवडते ही करणे न निपजे शिनल्या विने तरी वीत बारे कोणे बोले भारी वरी थोडेची अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडू सुता जेने जोडे जीवित
नित्यत्वा अक्षयत्वा येर काह्या मोले वेचूनी विष पियावे घेऊनी आत्महत्येशी निमोनी जाईजे जेने तैसे जाचुनिया इंद्रिय वेचुनिया आयुष्याचे निदे साचला पापिया नाही दुःखा वाचोनी मनोनी करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रमो उचित देईल परमो पुरुषार्थ राजू या कारणी किरीटी स्वधर्माची राटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा तरी देहादिकही संसारी सर्वही मांडले शे जे गुंफिरे तेथ नाथुडे तो वागुरे वारा जैसा पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय पुत्र वित्त कलत्र ही झाली आहे स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे ऐसया अंतःकरण बाहे येता तयाची आन न मोडी समर्था भेन दाशी जैशी देवळाची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा तैसे आपुले नेनने फेडी जे का जानने तीही गिळोनी असने ऐशी जे दशा ते परते काही निपजने जेत नाही म्हणून म्हणिपे पायी परमसिद्धी ते तरी गुरु दाविल्या वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धुवनिया मळकटा बुद्धीचा तेने मग राहुने उगळिले प्रभाचंद्रे आलिंगिले तैशी शुद्धते जडले आपण या बुद्धी सांडूनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैसी नेनता धमाची अन्ना खादलिया की जे वमना तैशी वो कविली सवासना इंद्रिये विषयी आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगना घाली निद्राल शान मोकली अशन तैसे म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षो परिपुढासुनी पक्षू योगाभ्यासाचा अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्श्नी पिडूनिया कावरू मूळ अंकुचुनी अध देवोनी तिनी बंध करोनी एकवद वायुभेदा कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकासुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी ओघू आणोनिया नाच जया पुण्यगिरी चिद्भैरवाचा खापरी मन पवनाची खीचपुरी वाढवूनिया झालिया योगाचा गाडा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले वितरागते सारिका जोडून ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशेन कामून असलेनी नाशे तैसा क्रोधू मनोनी कामवैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाची देखोनी ठाकिता ठावू धावता ठिरावा पावू तैसा ब्रह्म सामिप्य थावू अभ्यासू सांडी घडता मोहू ददिशे
गंगा वेगे सांडिजे जैशी का कामिनी कांतापाशी स्थिर होय नाना फळती वेळे केळीची वाढी मांटुळे का गावा पुढे वळे मार्गू जैसा ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे उदया येता गवस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हारवी जती दीप्ती अंगिका जीवी पाटिये वरील अक्षरे जैशी पुसता येती करे तैशी हारपती भेदांतरे तयाची आदिठी तैसा मी एक वाचून काही तया तयाही सगट नाही ही चौथी भक्ती पायी माझी तोलाये येर आर्तू जिज्ञासू अर्थार्थी ही भजती जे पंथी ते तिन्ही पावून चौथी मणिपत आहे हे रवी तिजे ना चौथी हे पहिले ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाव जे नेनने माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दावुनी सर्व ही सर्वी भजोनी बुजावी तसे जो जेथ जैसे पाहू बैसे तया तेथ तैसेची असे ही उजेडे का दिशे अखंडे नेने या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तुम्हीची केवळ ही तुझ श्रुतई आहे ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परम भक्ती आपुली मनो दृश्य जाऊन या दृष्टी द्रष्ट्याशीच जय भेटे तै एकलेपणे न घटे दृष्टेपण ही तेथ स्वप्नीची प्रिया चेवूनी झोंबो गेलिया ठाईजे दोन्ही न होनिया आपणची जैसे का दोन्ही काष्टाची घृष्टी माझी वन्नी एकवटी तो दोही भाषाटी आपणची होय एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू तो मत प्राप्ती कारू जाणावया आगा वसुदेचा पोटी निधान सिद्ध किरीटी वन्नी सिद्ध काष्टी ओहा दूध तैसा बुद्धी वाचा काये जो माते आश्रवणे ठाये तो निषिद्धे विपाये कर्मे करू परी गंगेचा संबंधी बिदी आणि महानदी एक देवी माझा बोधी शुभाशुभाशी का बावने आणि घुरे हा निवाडू चवचे सरे जवन घेपती वैश्वानरे कवळुनी दोन्ही नाना पांचिके आणि सोळे हे सोनया तवचे आले जव परी सुवांग मेळे एकवटेना तैसे शुभाशुभैसे हे तवचिवरे आभाषे जव एकूण प्रकाशे सर्वत्र मी आगा रात्री आणि दिवो हा तवची द्वैत भावो जवन रिगी जे गावो गबस्तेचा पथ्यद्वेषी या पोशी ज्वरू का दीपद्वेषी या अंधकारू विवेकद्वेषे अहंकारू पोषो निजैसा स्वदेहा नाम अर्जुनो परदेहा नाम स्वजनो संग्रामा नाम मलिनो पापाचारो या मती आपुलिया तिघा तीन नामे यया ठेवून या धनंजया न झुंजे ऐसा आणि मी अर्जुन ही आत्मिक यया वधू करणे हे पातक ही माया वाचून तात्विक काही आहे आधी झुंजार तुवा होवावे मग झुंजावया शस्त्र घेयावे
कान झुंजावया करावे देवांगण, मनोनी न झुंजणे मनसे ते वायाने, ना मानू लोकपणे लोकदृष्टी, तरी न झुंजे ऐशे निष्टंकीशी जे मानसी, ते प्रकृती अनारीशी करविलची, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1285 पर्यंतच्या ओव्या आज आपण ऐकल्या. राहिलेल्या ओव्या भाग 3 मध्ये वाचण्यात येतील.